नमस्कार, माझं नाव मनोज महेंद्र वाघ. माझं पाल्य अंशिका मनोज वाघ. मला RTA अंतर्गत मला माझ्या मुलीला ऍडमिशन मिळालं होतं. मी फर्स्ट डे ऍडमिशन घेण्यासाठी ज्या दिवशी गेलो त्या दिवशी मला 1000 रुपये फॉर्मची फी भरायला सांगितली. मी त्यांना बोललो 1000 रुपये म्हणजे फारच आहे करून. मैडम ये तो खाली 2 पन्ने का पेज है और कलर प्रिंट है, इसका तो 200 रुपये ठीक है मेरे हिसाब से, 1000 तो बहुत ही लग रहा है मेरे को. तो नहीं आपको कंपल्सरी लेना ही पड़ेगा 1000 का. बोलो चलेगा, लेता हूँ मैं, मगर मैं आपको गूगल पे वगैरह करता हूँ, मेरे पास कैश तो नहीं है. 1000 इतनी बड़ी कैश में तो रखता ही नहीं जेब में. वो तो नहीं सर, आपको कैश ही देना पड़ेगा. तो त्यांनी मला परत पाठवलं. तेवढे जाऊन 1000 रुपये घेऊन या कॅश. मी कॅश आणलं, कॅश भरून ते फॉर्म घेतला. दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला मी कॅश भरायला गेलो फॉर्म भरायला, तर मला कंपल्सरी ते बोलले तुम्हाला 13,700 रुपये कॅश भरावं लागेल. हे तुम्हाला आधी नाही सांगितलं? अगोदर नाही सांगितलं. मैं त्यांना अजून तेच बोललो, मैडम 1000 मेरे पास तो नहीं था उस टाइम पे. मैंने 1000 मतलब देने के लिए मैं इतना पे नहीं कर रहा था, करके 13,600 कहाँ से मैं लेके होता कि कैश. मैं आपको चाहे तो चेक पेमेंट देता हूँ, तो मेरे को प्रिंसिपल से बात करना है. ते बोला चलेगा, आप प्रिंसिपल से बात कर लो. केलं मग तुम्ही? बोला मैं बोल लो प्रिंसिपल से बोल लो, मतलब मैडम इतना 13,600 में कैश नहीं दे सकता, मैं चेक पेमेंट दे सकता हूँ करके. मगर मैं तो शेड्यूल कास्ट में आता हूँ. मेरा प्रिंसिपलला पण भेटलो, म्हणून प्रिंसिपलला क्लियरली सांगितलं मी शेड्यूल कास्ट मध्ये येतो मैडम, मैं कास्ट में आता हूँ करके मैं कैसा 13,600 मेरे को कंपल्सरी भरना ही पड़ेगा. बोलता नहीं आपको एक्टिविटी फी कंपल्सरी हम लोग पेरेंट्स से लेके करके, और आपको एक लेटर भी लिख के देना पड़ेगा. मैं तो उनको क्लियरली बोला मैं लेटर नहीं दे सकता, मगर 13,600 में भर के आपको देता हूँ, मगर चेक पेमेंट दूंगा. तो उनको बोला भी मैंने, मेरे को इसके सब मेरे को डॉक्यूमेंट्स रिसीट में चाहिए करके. मिलेगा ना? बोलो हाँ मिलेगा आपको रिसीट में. ती रिसीट वगैरे सगळे ठेवलेत मी. ओके, हो दिलीत रिसीट वगैरे. ऍडमिशन घेतल्यानंतर मला शाळेत जेव्हा माझी मुलगी जायला लागली त्यानंतर मला समजलं मला 6,240 रुपये हे पुस्तकांसाठी भरायचे. सेकंड डेला परत पीटी युनिफॉर्म 950 रुपये. थर्ड पारस मधनं तुम्हाला कंपल्सरी युनिफॉर्म घ्यायचे ते 2100 रुपये. अजून मला शू वगैरे पण बाकी आहेत करून, त्याचाही खर्च तो खर्च वेगळा आहे. म्हणजे झाला टोटल माझे 30-35 पर्यंत माझा हे अमाऊंट माझा खर्च होतो वर्षभरात. म्हणजे तुम्ही RT चे पालक असून सुद्धा तुम्हाला वरचे 30-35,000 पैसे जातात आणि त्याच्यातलं 13,600 तुमच्यावर अनावश्यक भार आहे. टोटल 14,600 करून. आणि तसे मी रिसीट वगैरे दिले करून 14 म्हणजे 1000 ऍडमिशन फीचे आणि 13,600 रुपये ऍक्टिव्हिटी फीचे. फल्याची उडवी दैना, पुत्रांची आगिरी सेना.